तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज आपण एका नवीन गडाची भ्रमंती करणार आहोत आणि त्या गडाची पूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा। जाताना रस्त्यामध्ये आम्ही एका हॉटेलवर थांबून मिसळचा आस्वाद घेतला आणि मग गडाच्या पायथ्याशी पोहोचलो आणि मग नेहमीप्रमाणे गाडी पार्क करून गड चढायला सुरुवात केली। 12 मावळातील एक मावळ म्हणजे पवन मावळ। तर या मावळातील महत्त्वाचा किल्ला म्हणजे तिकोना किल्ला। तर या किल्ल्यावरती आज आपण आलो आहे। तसेच गडावर आम्हाला किल्लेदार भेटले, त्यांनी आम्हाला गडाबद्दल संपूर्ण माहिती सांगितली, ते आपण पुढे पाहणारच आहोत। तसेच गडावर जाण्यासाठी मध्ये मध्ये पायऱ्या व साधारण चढाई आहे। वरती जाण्याचा रस्ता एकदम सोप्या पद्धतीचा आहे। आम्हाला खूप दम लागल्यामुळे आम्ही एका ठिकाणी थांबलो होतो। इथे तुम्हाला थांबण्यासाठी चांगले पॉइंट्स आहेत। इथून तुम्ही मावळाचे चांगले विहंगम दृश्य पाहू शकता। पुढे आल्यानंतर आपल्याला पहिला आणि एक छोटा दरवाजा लागतो। दरवाजातून थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला चपेटदार मारुतीची सुंदर आणि भव्य अशी मूर्ती दिसते। तिथे पाया पडून आम्ही थोडं पुढे आल्यानंतर आम्हाला चुन्याचा घाणा दिसला। गडकिल्ले बांधकामातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे चुना। चुना हा पूर्वीच्या काळी बांधकामासाठी वापरला जायचा। तसेच या घाण्यात चुना, खडी, वाळू, गुळाचे पाणी, मेथीचे बी हे एकत्र करून हे चाक बैलाच्या साहाय्याने फिरवले जायचे। पुढे आपण बालेकिल्ल्याकडे निघालो। जाताना आपल्याला पायऱ्या लागतात। तिथे एक फलक लावलेला आहे की पायऱ्यावरून जाताना काळजी घ्यावी, कारण पायऱ्याच इतक्या भयंकर आहेत। व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता दुर्गसेवकांनी या अवघड ठिकाणी रोप लावलेला आहे। पावसामुळे पायऱ्या खूप निसरड्या झाल्या आहेत, त्यामुळे आपल्याला चालताना काळजी घ्यायची आहे। महादरवाजातून वर आल्यानंतर आपण गडावर पोहोचतो। बालेकिल्ल्यावर आल्या आल्या समोरच आपल्याला महादेवाचं मंदिर दिसतं। हे विटंडेश्वराचं मंदिर आहे। या मंदिराच्या खाली धान्याचं कोठार आहे। वरती आल्यानंतर आम्ही विटंडेश्वराचं दर्शन घेतलं। मंदिराच्या पाठी आल्यानंतर आपल्याला सर्वात पहिलं हे तळ लागतं। तिकोना या किल्ल्यावरून तुम्ही सह्याद्रीच्या पर्वतरांगा अनुभवू शकता। त्यातच तुम्हाला समोर तुंग किल्ला दिसतो। तिकोनावरून आजूबाजूचा परिसर इतका सुंदर आणि स्वच्छ दिसत होता। त्यातच भर म्हणून पाऊस आणि खूप मोठ्या प्रमाणात धुकं होतं। समोर दिसणारा परिसर आणि आजूबाजूच्या पर्वतरांगा इतक्या सुंदर आणि छान दिसत होत्या की त्याचं वर्णनच करता येत नाही। त्यासाठी तुम्हाला हे अनुभवावंच लागेल। पाऊस आणि धुकं इतकं स्वच्छ वातावरण या गड किल्ल्यांवर होतं। त्याच्यातच हा डौलाने फडकणारा भगवा। सुजितदादा हे शिवदुर्ग संवर्धन या संस्थेसाठी काम करतात। आपण त्यांच्याकडून या गडाची माहिती जाणून घेऊया। तिकोनागड किंवा विटंगड या नावाने सुद्धा ओळखले जाते। या गडाची उंची 3590 फूट, तर चढाई साधारणतः 30 ते 40 मिनिटं लागतात। तसेच 1585च्या सुमारास निजामशाहीचा सरदार मलिक अहमद निजामशाह याने हा किल्ला जिंकला आणि किल्ला निजामशाहीत सामील झाला। या गडाबद्दलचा इतिहास फारसा कुठेही उपलब्ध नाही। शिवरायांनी 1657 मध्ये कोकणातील लोहगड, विसापूर, सोनगड, तळा, कर्नाळा या किल्ल्यांसोबत हा किल्ला देखील स्वराज्यात सामील करून घेतला। या किल्ल्याचा मेन उपयोग म्हणजे आपल्या राज्यात असणाऱ्या 12 मावळांपैकी तसेच हे समोरचं पवन मावळ आहे। पवन मावळावरती लक्ष ठेवण्यासाठी आणि आजूबाजूच्या परिसरावर नियंत्रण ठेवण्यासाठी तिकोना वापरण्यात आलेला। 1660 मध्ये नेताजी पालकर यांची नियुक्ती या गडावर किल्लेदार म्हणून केली होती। तिकोना किल्ल्याचं एक विशेष म्हणजे जर वातावरण साफ असेल तर या गडावरून आपण 8 किल्ले पाहू शकतो। समोर लोहगड, विसापूर आहे। किल्ल्याच्या मागच्या बाजूला तुंग आणि मोरगिरी, राजगड, तोरणा, सिंहगड आणि पुरंदर असे 8 किल्ले दिसतात। 1665 मध्ये जो पुरंदरचा तह झाला त्यात महाराजांनी मिर्झा राजाला 23 किल्ले दिले होते। त्यात तिकोना सुद्धा देण्यात आला होता। नंतर तह मोडल्यानंतर ते किल्ले आपल्याकडे घेतले। शिवाजी महाराज या किल्ल्यावरती आल्याची नोंद नाही, परंतु 1682 मध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज काही काळ या किल्ल्यावर वास्तव्यास होते। समोरच्या वाड्यामध्ये नेताजी पालकर सुद्धा काही काळ राहिले। औरंगजेबाचा मुलगा अकबर हा स्वराज्यात आश्रयाला आला होता। त्यावेळेस त्याला 12 ऑगस्ट 1682 संभाजी महाराजांनी हा किल्ला त्याला राहण्यासाठी दिला होता, परंतु तो काही काळच या किल्ल्यावरती राहिला। त्याला या किल्ल्यावरचं वातावरण मानवलं नसल्या कारणाने त्याने हा किल्ला सोडला। ज्यांनी रक्ताचं पाणी करून हे गडकिल्ले बांधले, एवढा मोठा इतिहास घडवला, त्यांचे आपण गडकिल्ले बांधूही शकत नाही आणि इतिहास घडवूही शकत नाही, पण आहे हे जतन करण्याचा प्रयत्न नक्कीच आपण करू शकतो।
आपल्या महाराजांचा वारसा निरंतर टिकला पाहिजे. तर माझ्याकडून ही अशी विनंती आहे की आपण कोणत्याही गडावर गेल्यावर कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होणार नाही, गडावर कचरा होणार नाही, एवढी सगळ्यांनी काळजी घ्यायची. शिवाजी महाराज